एक मोठी बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषद एका नगरपंचायतीची मतमोजणी ही होणार आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। 10 वाजेची वेळ देण्यात आलेली आहे। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। छत्रपती संभाजीनगर 6 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या मतमोजणीला अगदी काही वेळातच 10 वाजता सुरुवात होणार आहे। या ठिकाणी कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बारामती नगर परिषद दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आणि थोड्याच वेळामध्ये जर या संपूर्ण ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल लागतोय। TV9 मराठीवर अचूक आणि वेगवान निकाल तुम्हाला पाहता येणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर कोण बाजी मारतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। जनतेचा मूड खरं तर या निकालाच्या माध्यमातून आता आपल्याला कळणार आहे। थेट जाणार आहोत पंढरपूरमध्ये। रवी लवेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रवी, सांगोल्यामधल्या समीकरणाची चर्चा जी आहे ती या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळालेली होती। शहाजी बापू पाटील यांना एका बाजूला पाडलेलं गेलेलं आहे, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। काय समीकरण? तर सांगोल्यामधल्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ते काही वेळातच मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। गुलाल कोण उधळणार, कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर आजचा हा निकाल आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण जनतेचा मूड स्पष्ट होणार आहे। पुन्हा एकदा थेट जाणार आहोत सांगोल्यामध्ये। रवी लवेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रवी, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यामध्ये टफ फाईट। तर खरं तर सांगोल्याची जी नगरपालिका होती अतिशय चुरशीची लढत झाली होती आणि याच लढतीबाबत जर बघितलं तर थोड्याच वेळामध्ये खरं तर याचा निकाल देखील खरं तर हाती येणार आहे। बरोबर 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 11 मतमोजणी टेबलद्वारे 4 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार असून साधारणपणे दुपारी 12 वाजेपर्यंत सांगोल्याचा निकाल पूर्णपणे हाती येणार आहे। सांगोला नगरपालिका निवडणूक शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। विशेष म्हणजे सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या होत्या। भाजप विरुद्ध शिवसेना अशा या लढ्यात सांगोल्याचा नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा खरं तर सर्वत्र रंगू लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर कालपासूनच खरं तर शहाजी बापू पाटील यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर शहाजी बापू पाटलांच्या ऑफिस समोर गर्दी केली, तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या देखील कार्यालयासमोर गर्दी केली होती। त्यामुळे अजूनही दोघांपैकी कोण निवडून येणार याची चर्चा मात्र आता संपूर्ण राज्यामध्ये रंगू लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद रवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। अगदी काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर आपण TV9 मराठीवरती अचूक आणि वेगवान निकाल पाहू शकणार आहात। 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि या संदर्भातले निकाल जे आहेत तुम्ही पाहू शकणार। गुलाल कुणाचा, कोण नेमकं बाजी मारणार हे बघणं महत्त्वाचं असेल। कुणासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरते आणि कुणाच्या बाजूने निकाल लागतो या संदर्भातली प्रत्येक माहिती, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत TV9 मराठी पोहोचवणार आहे। 6 ते 7 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुका आणि या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत असं राजकीय पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे जर वेगळ्या युत्या आणि आघाड्या ज्या आहेत त्या ठिकठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत। म्हणजे शिंदेची सेना, त्याच्यानंतर भाजप काही ठिकाणी एकत्र, त्याच्यानंतर भाजप काँग्रेस एकत्र, शिंदेची सेना आणि काँग्रेस एकत्र, अशी वेगवेगळी समीकरणं जी आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून या निवडणुकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। अगदी काही वेळातच, अगदी काही मिनिटं राहिलेली आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे।